हा जो मोर्चा तुम्ही काढलेला आहे कुठल्या मागण्यासाठी मोर्चा आहे आणि कुठल्या हक्काच्या मागण्यांसाठी प्रशासनाला तुम्ही हा जाब विचारताय? गोलाई हे लातूर शहरातली आर्थिक राजधानी मानली जाते आणि हे राजधानीत फक्त व्यवसाय केला जातो आणि गोलाई भागामध्ये बऱ्याच दिवसापासून अतिक्रमणाच्या नावावरती हे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना उचलून नेण्याचं काम, त्यांच्यावर बुलडोजर फिरवण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून होतं आहे। वोटसूट काही लोकांच्या सांगण्यावरून, पुन्हा लोकांच्या श्वास गुदमरल्यामुळं, काही पोलीस अधिकाऱ्यांची लांगून चांगून केल्यामुळं, सरळ सरळ नाव घ्यायला काही नाही, ट्रॅफिक इन्स्पेक्टर हे काय नाम कदम साहेब, त्यांना शहरातली दुसरी ट्रॅफिकचं पाहायचा वेळ नाही, सगळे ट्रॅफिक इथून तिथून जाम आहे, पण बोलायचंच कसं काय श्वास गुदमरतो की, आणि ज्यांचा श्वास गुदमरतो ते त्यांचा सत्कार तिथं आणून करतात। ही कितपत योग्य आहे? एखाद्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला जर व्यवसाय करण्याचं, जर पोट भरून जगण्याचा जर अधिकार मिळत नसेल तर यासारखं मोठं दुर्दैव आहे। गोलाई हे गेल्या अनेक वर्षापासून व्यावसायिक झोन मानला जातो आणि या गोलाईला, संपूर्ण गोलाईला आणि संपूर्ण रस्त्यांना व्यावसायिक झोनचा दर्जा द्यावा आणि इतर आणखीन बरेच असे काही मागण्या आहेत। त्या मागण्यासंदर्भात माननीय आयुक्त साहेबांना आज निवेदन देण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये जर या मागण्यासंदर्भात महापालिका गंभीरपणे विचार करत नसेल तर आम्हाला गोलाईत बी उपाशी मारावं लागते, आम्हाला महानगरपालिकेच्या दारावर मग येणाऱ्या काळात उपाशी मारावं लागेल, आंदोलन करावं लागेल। आंदोलन उगं विनाकारण हातात घेतलेलं नाही। काय परिस्थिती आहे व्यावसायिकांची, तुम्ही जर ऐकलं, प्रेक्षकांनी ऐकू द्या आणि लोकांनी ऐकू द्या, आणि ज्यांचा श्वास गुदमरतो ना त्यांनी तर महत्त्वाचं ऐकायचं आहे। ही माय माऊली काय बोलते तुम्ही ते ऐक। पहिल्यापासून मी गोलाईत शिकते हो, माझे लेकरं लहान होते, माझं लेकरू मी डालत ठेवून सुद्धा मी गोलाईमध्येच माळवा इकले। 5 लेकरं आहेत, माझे मालक वारलेले आहेत, एक मुलगा येडा आहे 20 वर्षाचा आहे, त्याच्या पायाला कुलूप लावून मी गोलाईमध्ये माळवा इकते आणि संध्याकाळी त्या लेकराला घेऊन जाते खायला, तर ते लेकरं जगतात, नाहीतर आता दिवसभर आज काही सुद्धा नव्हतं घरामध्ये, माळवा आणले सगळं फेकून टाकले, तिकडं काही सुद्धा ऐकलं नाही। आज तांदूळ सुद्धा नाहीत माझ्या घरामध्ये, कुलूप लावून आले, सगळ्याला पाहायला मागितले भात, तर कुणी सुद्धा माझ्या लेकराला भात वाढला नाही। हे जगायचं कसं, खायचं कसं, रात्रभर झोपले ना हो, अशाला अशी उमजी आहो। हे जी लढाई आहे ना, ही लढाई आमची हे नट्टापट्टा करणाऱ्यांची नाही, हे गरीब लोक आहेत ज्यांचं पोटावर हात आहे आणि हे वस्तुस्थिती आहे। काल तर एक गरोदर बाई तिथं लाटणं घेऊन बसलेली होती, अशी परिस्थिती आहे। आमचं म्हणणं त्या मोठ्या लोकांना, त्या लोकांची एवढंच विनंती आहे की ह्या पोटावरचा हात असणारी माणसं, यांचा संसाराचा गाडा फक्त आणि फक्त गोलाईमध्येच चालू शकतो, दुसऱ्या ठिकाणी चालू शकत नाही। म्हणून कळकळीची विनंती शासन प्रशासनाला आहे आणि श्वास गुदमरण्यांना सुद्धा आहे की त्यांनी पोटाचा विषय समोर घ्यावा आणि पर्याय काहीतरी काढून त्यांनीच याचा तिढा सोडवा। धन्यवाद। काय मागण्या आहेत, नाव सांगा तुमचं आणि काय मागण्या आहेत तुमच्या? त्याच्यासाठी सांगला, माझं नाव शमा इलियास बागवान आहे, माझा जन्म पण इथंच झालाय, जसं गोलई झाली मी इथंच गोलईमध्ये पहिल्यापासून कारभार करते हो। आमच्या पोटासाठी फक्त एक सवाल आहे आमचं की आम्हाला गोलईतच जागा पाहिजे, एका गाडाची काय होणार ती जागा पाहिजे, आम्ही कुठं जावं, आमच्या घरात ना नोकरी आहे ना चाकरी आहे, त्याच्यामध्ये आमचे पोट त्याच्यावरच जगतात। प्रत्येक माणूस तिथं कशासाठी येत आहे, पोटासाठी येत आहे, भले आम्ही का राहणार बाहेरचे काय होणार, पर समजे पोटासाठी आल्यात, त्या पोटावर पाय देणं चुकीचं आहे असं। इथून कुठं जाऊ शकता आम्ही, इथंच आमचं समजा झालेलं आहे। तुम्ही जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक काढा तुम्ही, आम्हाला कुठल्या बी पण कोपऱ्यात बसवले तर चालतंय, पण मधून द्या। पहिल्यापासून कोर्टापासून बी ही झालेलं आहे, ती गोलाईची झुंड आहे, त्याच्या पुढे आम्ही जात नाहो त्याच्यामध्ये। फक्त आमची ही 2 गोष्टी आहेत की आम्हाला एक गाड्याची समजा माणसं राहू द्या या बाया राहू द्या, समजायला थोडी थोडी जागा पाहिजे आम्हाला, ह्याच्यासाठी आमची मागणी आहे महानगरपालिका, दुसरं काही बी नाही। आमचे लेकरं बाळ दुसरं काम धंदा काय येत नाहीत, गाड्याशिवाय आम्हाला परवाय नाही। त्याच्यामध्ये जी बी आहे ती आमची 2 गोष्टी आम्ही बोललो तुम्हाला, दुसरं काय नाही। माळवा राहू द्या, फल फ्रूट राहू द्या, काय बी राहू द्या, पोटासाठी गोलईमध्ये आलेल्या, नोकरी चाकरी राहिल्यावर कशाला माणूस गोलईमध्ये येत आहे। आमची एवढी ते मावला पण विकलं तर विकलं, नाही तर नाही, ही आमच्या पोटावर पाव दिवल्यात, कुठून बी पैसे आम्ही व्याजानं इकडून तिकडून आणला लाव, आमचे नुकसान करलाल्यात, गाड्या घेऊन चालल्यात, माळवा उचलून घेऊन चालल्यात, कसं करायचं आम्ही सांगा तुम्ही सर। आमचे 6-6, 10-10 गाड्यामध्ये आहेत, ती इथंही आले की त्या साहेबापाशी जावा, त्या साहेबापाशी जावा, कमवणार आम्ही 500-400 लई झाले, एवढे 2-2 हजार रुपये आम्ही कुठून भरू शकता।
त्याच्याबद्दल आमचं दुसरं त्यांच्यापासून बी काय नाही. आम्ही रोडवर आले तर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करा, पण जिथं आम्ही बसलेले आहो तिथं आम्हाला एक गाड्याची तर जागा द्या. फक्त ही मागणं आहे आमची. आम्हाला दुसरं काम धंदा करायला काय येत नाही.